मित्रांनो, बाईला जर भोगायचं असेल, तिच्याबरोबर चांगला शारीरिक संबंध करायचा असेल तर तुमच्या लिंगामध्ये ताठरता असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या शरीरामध्ये भरपूर स्टॅमिना असणं गरजेचं आहे. तुमची एनर्जी खूप असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या जर लिंगामध्ये ताठरता असेल तरच तुम्ही तुमच्या बायकोला शारीरिक समाधान देऊ शकता. तर ताठरता नसेल म्हणजे तुमच्या लिंगामध्ये येत नसेल तर तुम्ही तुमच्या बायकोचं समाधान करू शकणार नाही. तर आपला जो आजचा विषय आहे, जर तुम्हाला बाईला भोगायचं असेल तर मी ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी करा. एकदम पदार्थ मी सांगणार आहे, त्याचे सेवन करा. तुमच्या लिंगामध्ये खूप स्टॅमिना येईल, तुमच्या लिंगामध्ये खूप एनर्जी येईल व तुमच्या लिंगामध्ये खूप ताठरता येईल. म्हणजेच तुम्हाला जो इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे हा सॉल्व होऊन जाईल. मित्रांनो, अनेकांना असं वाटतं की आपलं आता वय झाले, त्यामुळे आपल्या लिंगामधली ताठरता निघून गेलेली आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट पूर्णपणे साफ चुकीची आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, लिंगामधली ताठरता जाण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की शारीरिक कारणे असू शकतात, मानसिक कारणे असू शकतात. शारीरिक कारणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते हार्मोनल इनबॅलन्स, वीक डायजेशन, लिव्हर डिसीज, मधुमेहाचा आजार, ब्लड प्रेशरचा आजार, मेंटल डिसऑर्डरचे आजार. म्हणजेच जर तुम्हाला आजार असेल तर तुमच्या लिंगाला मिळणारा रक्तपुरवठा हा कमी मिळेल. जर लिंगाला रक्तपुरवठा कमी मिळाला तर तुम्हाला इरेक्शन येणार नाही. म्हणजेच आजारपणामुळे तुमच्या लिंगातली ताठरता निघून गेलेली आहे. जर तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर, म्हणजेच जर तुम्हाला हार्ट डिसीज असेल, तुम्हाला इंडायजेशनचा प्रॉब्लेम असेल, हार्मोनल इनबॅलन्स असेल, तुमच्या बॉडीमध्ये म्हणावं अशी एनर्जी नसेल तर तुम्ही शारीरिक संबंध व्यवस्थित करू शकणार नाहीत. पण जर हे प्रॉब्लेम जे आहेत याच्यावर जर तुम्ही उपचार घेतला, जर तुमचं शरीर व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला इरेक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, इरेक्शनचा प्रॉब्लेम ही जरी मोठी गंभीर समस्या असली तरीही तुम्ही जर याच्यावर उपचार केला तर हे प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होतात, म्हणजे होतात. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी तुम्हाला एक औषधाचा फॉर्म्युला सांगतो, त्याचं तुम्ही सेवन करा. साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत ह्या स्ट्रॉंग झालेल्या आहेत. तुम्हाला जे टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झालेली ती वाढलेली आहे व तुमचं बायकोचं समाधान, शारीरिक समाधान तुम्ही चांगल्या प्रकारे करून राहिलेले आहेत. हळूहळू फरक पडेल, पण फरक पडेल. मित्रांनो, टेम्पररी मेडिसिन घेण्यापेक्षा परमनंट कसं बरं वाटेल याकडे लक्ष द्या. कारण की तुम्हाला तुमच्या बायकोचं शारीरिक समाधान करायचं आहे. आणि तुम्ही जर शारीरिक समाधान करू शकले नाहीत तर मी काही गोष्टी तुम्हाला बोललेल्या नको. कारण माझे व्हिडिओ हे खूप भडक असतात. अनेक व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या बायकोने आपल्याबरोबर शारीरिक संबंध केले पाहिजेत तर तुम्ही व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, एक फॉर्म्युला सांगतो, त्याचं सकाळ सकाळ सेवन करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसणाच्या 2 पाकळ्या घ्या, 1 चमचाभर मध घ्या आणि त्याच्यामध्ये 4-5 थेंब बडीशेप अर्क टाका. याचं मिश्रण करा आणि रोज त्याचं सेवन करा. याचं सेवन केल्या कारणाने तुम्हाला अवघ्या 1.5 महिन्यातच तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये फरक पडायला दिसेल. कारण की जे लसूण असतो त्याच्यामध्ये ॲलिसिन असतं. ॲलिसिन काय करतं, म्हणजे ह्या नावाचं कंपाऊंड असतं, कंटेन असतं. हे काय करतं, नायट्रिक ऑक्साईड याचं प्रमाण वाढवण्याचं काम करतं. आणि नायट्रिक ऑक्साईड हे जर आपल्या शरीरामध्ये वाढलं तर नायट्रिक ऑक्साईडचं काम काय, ब्लड सर्क्युलेशन वाढवणे, ब्लड व्हेसल्स ओपन करणे, त्याची स्ट्रेंथ वाढवणे. म्हणून एक साधा वाटणारा लसूण हा पदार्थ जर आपण याचं सेवन केलं तर साहजिकच आहे तुमच्या लिंगामध्ये ताठरता येईल. बडीशेप खाल्ल्यामुळे तुमचं डायजेशन सुधारण, कारण की बडीशेपमध्ये असे कंटेन्ट्स आहेत की त्यामुळे तुमचं पोट साफ होत जाईल आणि मध खाल्ल्यामुळे तुम्हाला एनर्जी येईल. म्हणून याचं सेवन ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही त्यांनी जर केलं तर याचा फायदा होतो. मित्रांनो, रोज 2 ते 3 बदाम खात चला. शक्यतो रात्री भिजायला लावा, सकाळी त्याचं सेवन करा आणि भरपूर ते चावून खा. त्याच्यामध्ये आपली लाळ मिक्स होणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे त्याचं पचन चांगलं होईल. बदाममध्ये काय असतं मित्रांनो, झिंक आणि
मॅग्नेशियम. झिंक आणि मॅग्नेशियम याचं जर सेवन केलं तर तुमचा स्टॅमिना वाढेल. ज्या लोकांना शीघ्रपतनचा त्रास आहे, बदामाचे सेवन केल्यामुळे शीघ्रपतनचा त्रास कमी होईल. कारण की स्टडीमध्ये असं पाहिलेलं आहे की ज्या पुरुषांमध्ये झिंक व मॅग्नेशियमची कमतरता आहे त्यांना शीघ्रपतनचा त्रास होतो. म्हणजे एक साधा वाटणारा नैसर्गिक पदार्थ बदाम यामुळेही शीघ्रपतनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मित्रांनो, तुम्हाला शरीरामध्ये एनर्जी असणे खूप गरजेचं आहे. जर ताकदच नसेल तर तुम्ही स्त्रीला म्हणजे तुमच्या फिमेल पार्टनरबरोबर शारीरिक संबंध मनावाशी करू शकत नाही. ताकद नसेल तर तुम्ही जर शरीर संबंध केले तर तुमचे हातपाय गळतील. तुमच्या शरीरामध्ये एनर्जी आहे की नाही, उत्साह आहे की नाही हे तुम्हाला जाणवणार नाही. मग तुम्ही निरुत्साही राहताल. तर खजूरचं सेवन करा. खजूरमध्ये आयर्न असतं, फॉलिक ॲसिड असतं. ह्यामुळं आपले रक्त जास्त प्रमाणात तयार होतं व आपल्याला लो एनर्जी फील होत नाही. मित्रांनो, साहजिकच आहे, आपण ज्या ज्या गोष्टींकडं साध्या रूपाने पाहतो त्या गोष्टी आपल्याला आपले खूप महान कार्य करू शकतात. त्यामुळं याचं सेवन तुम्ही करत चला. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही हे जे पदार्थ सांगतो याने तुम्हाला फायदाच होणार आहे, पण तुम्हाला सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. तुम्हाला ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम आले हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं हे जरी पदार्थ घेतले ह्याने थोडाफार तुम्हाला फायदा होणारच आहे, पण तुम्हाला आमच्याकडे उपचार घ्यावाच लागेल. कारण की हे जे मोठमोठ्या कंपन्या असतात ह्यांनी आयुर्वेदिकाचे मधले भरपूर प्रमाणात शोध लावून मेडिसिन तयार केलेले असतात आणि ह्या मेडिसिन शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेल्या असल्या कारणाने तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम झाला हे पाहिल्या कारणाने याचा फायदा होतो. आम्ही जे गोष्टी सांगतो त्या गोष्टी जरूर करा, त्यांनी तुमच्या इरेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट होणारच आहे. पण शक्यतो जर तुमच्या भागामध्ये इमानदार डॉक्टर असतील तर त्यांना तुम्ही दाखवून घ्या. ज्याला बुद्धी नावाचा प्रकार आहे, ज्या डॉक्टरला बुद्धी नावाचा प्रकार आहे तो तुमच्या ब्लडच्या तपासण्या करून घेईल, तुमची सोनोग्राफी करून घेईल व तुम्हाला तो इमानदारीने उपचार करेल. जर तुमच्या भागात इमानदार डॉक्टर असतील तर त्यांना दाखवलं तरी चालेल. पण मी माझ्या 30 वर्षामध्ये जेही शरीरसंबंधी उपचार करतात हे डॉक्टर लोक तात्पुरते मेडिसिन देतात. तर तात्पुरत्या मेडिसिननी कोणताही काही फायदा होत नाही. डॉक्टरने तुम्हाला समजून सांगितलं पाहिजे की तुम्हाला या कारणामुळे इरेक्शनचा प्रॉब्लेम आलेला आहे, या कारणामुळे तुमचं शारीरिक अडचण आलेली आहे. तर शोध लावूनच ट्रीटमेंट घ्या आणि कोणत्याच पॅथीचे औषधं कायमस्वरूपी खाऊ नका. मित्रांनो, शरीर काही औषधं खाण्यासाठी दिलेली भट्टी नाही आहे. तुम्ही चांगल्या अन्नाचं सेवन करा, रोज व्यायाम करा, मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवा आणि शरीर जपा. मित्रांनो, एक वाक्य सांगतो, ती गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्हाला 50 लाखाचा विमा तुमचं संरक्षण करू शकत नाही, पण जर तुम्ही 50 मिनिटं शरीरासाठी व्यायामासाठी दिले ना तर हा व्यायाम तुम्हाला आजारापासून दूर ठेवेल. कारण की जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो शरीर. जोपर्यंत तुमचे शरीर आहे तोपर्यंत तुमच्याबरोबर तुमची बायको प्रेमाने बोलल, तुमचे मुलं बाळ प्रेमाने बोलल, समाजातील तुमचे मित्र परिवार तुमच्या बरोबर प्रेमाने बोलत, तुमचे नातेवाईक प्रेमाने बोलतील. पण ज्याशी तुमचं शरीर संपलेलं असेल त्यावेळेस तुमच्याकडं कोणीही पाहणार नाही, तुमच्याबरोबर कोणीही बोलणार नाही. कारण की माणसाचं अस्तित्व हे फक्त शरीरावर आहे, बाकी कोणत्याही गोष्टीवर नाही. त्यामुळं तुम्हाला विमा काढायचा जरूर काढा, पण शरीराकडे लक्ष द्या. आणि ज्या पुरुषाच्या लिंगामध्ये ताठरता खूप असते, जो शरीर सुख चांगलं आपल्या बायकोला देऊ शकतो, मित्रांनो तो जीवनामध्ये सर्वात सुखी प्राणी आहे. त्यामुळे मित्रांनो, माझी व्हिडिओ तुम्ही पाहत चला, मी सांगितलेल्या त्या गोष्टी करत चला. जर तुमच्या लिंगामध्ये ताठरता नसेल तर या माझ्याकडे, माझ्याशी बोला, सर्व तपासणी करून घ्या. माझ्याकडे शक्यतो एकदाच यायचं आहे, मी पुन्हा पुन्हा बोलत नाही. माझा स्क्रीनवर फोन नंबर दिलेला आहे, माझे ज्युनियर डॉक्टर असतात त्यांच्याशी बोला, सर्व खर्च पाणी विचारा, मगच उपचाराला या. तर मित्रांनो, आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. ज्या तुमच्या मित्रांना नातेवाईकांना काय प्रॉब्लेम असेल त्यांना हे व्हिडिओ शेअर करा व उपचारासाठी या. रजा घेतो. नमस्कार.